जिवंत देव, सो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 13 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. प्रार्थनेची सामर्थ्य. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवी आणि प्रभू त्याला उठवी. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून भटकला आणि त्याला कोणी माघारे फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवेल व पापाची रात झाकील, हे ध्यानात ठेवा. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमीन. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये तू आम्हाला नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूची, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूची, या सकाळच्या समय, या पहाटच्या समय तू आमच्या प्रत्येका संगतीत उभं आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे देवा, आमच्याकडून झालेल्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, आज तू आम्हाला हे जे काही प्रार्थनेच्या महत्वाबद्दल तू सांगितलेलं आहे प्रभू, खरोखर प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य प्रिय प्रवेश आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत जे निराशेत आहेत, आजारात आहेत, संकटात आहेत, कर्जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टींनी पिडलेले आहेत, सैतानी बंधनात आहेत, अशा सर्व लोकांसाठी आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, या सर्व लोकांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनामध्ये शांती येऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य येऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू बंधमुक्त होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये कर्जमुक्ती येऊ दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, आजचा हा दिवस तू आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा तू केलेला आहे. प्रभू, आमचे सर्व दिवसभरामध्ये होणारे कामकाज, उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा आणि प्रिय प्रवेश तुझ्या नावाने जिथे कुठे जमतील त्या सर्व प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तो आमच्या प्रत्येका संगती तू बोल पित्या परमेश्वरा. प्रभू, या कठीण दिवसामध्ये आम्ही राहत असताना प्रभू, हे सुंदर तू जग निर्माण केलेलं आहे, त्या जगाचा आम्ही उपभोग घेऊन प्रिय प्रभू येशू तुझी स्तुती, तुझा धन्यवाद, तुला गौरव द्यावं यासाठी प्रभू तो आम्हाला हे नवीन जीवन दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. सर्व दासदासी, सर्व ख्रिस्ती मंडळी, सर्व पुढारी, सर्व विश्वासणारे या सर्वांना प्रिय प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रामाणिकपणे आम्ही तुझी सेवा करावी, प्रामाणिकपणे आम्ही तुझ्यासाठी आयुष्य खर्च करावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, सर्व दासदासींना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर आणि तुझं गौरव. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारे जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, या सकाळच्या समय
सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व व्हायरस पासून, सर्व इन्फेक्शन पासून, सर्व आजारांपासून, सर्व पीडांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रभू तुझ्या लोकांकडे तू आपली दृष्टी लाव. प्रिय प्रभू येशू, तू तुझ्या प्रजेकडे तू लक्ष लाव आणि तुझं गौरव दे. आमचा भारत देश, महाराष्ट्र राज्य, सर्व राष्ट्र प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आहेत त्या सर्व नैसर्गिक आपत्ती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू प्रत्येकाला तू भर. आज होणाऱ्या सर्व प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, ज्यांना जॉब नाही त्यांना तू जॉब दे आणि तुझं गौरव दे. जी निराशित आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. तुझं गौरव दे पित्या परमेश्वर. प्रभू, पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये एक नवीन साक्ष तू तयार करा. तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या इच्छेप्रमाणे प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, देवा आपल्याला या प्रार्थनेद्वारे सर्वांना आशीर्वादित करू. या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रार्थना करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. जर काही प्रार्थना विनंती असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा प्रार्थनेचा नंबर दिलेला आहे. 97 30 30 16 68 ह्या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्या प्रार्थना सेवांमध्ये 24 तास उपलब्ध आहोत. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. आमेन.